जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, राजसाहेब ठाकरे आणि बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब यांना ऑक्टोपस या प्राण्याबद्दल यांनी माहिती घेतली पाहिजे. त्या समुद्राच्या खोलवर समुद्रामध्ये हा विचित्र प्राणी आढळतो. मित्रांनो, ऑक्टोपस या प्राण्याचा इथे उल्लेख का करत आहे? कारण आर एस एस या संघटनेला जर समजून घ्यायचं असेल तर काम कसं करतं, आर एस एस अदृश्यरित्या त्याच्या विविध शाखा, विविध ब्रँचेस कसं काम करतं, त्यांची रणनीती, त्यांची व्यूहरचना जर समजून घ्यायची असेल तर ऑक्टोपस ह्या प्राण्याला समजून घेणं गरजेचं आहे. ऑक्टोपस या प्राण्याला जर राजसाहेब आणि बाळासाहेब, तुम्ही ऑक्टोपस या प्राण्याला जर समजून घेतलं तर तुम्हाला आर एस एस संघ हे समजण्यास मदत होईल. मित्रांनो, बाळासाहेब आणि राज ठाकरे हे असे राजकारणी आहेत, त्यांनी जर योग्य रीतीने योग्य दिशेने जर पावले टाकली तर बीजेपीचा पराभव हा निश्चित आहे. बीजेपीला हरवणं काही सोपं सोपंही आहे आणि अवघडही आहे. परंतु बीजेपीला पराभूत करायचं असेल तर संघाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज जे बीजेपी संपूर्ण देशामध्ये जी त्यांना सक्सेस भेटत आहे, विजय भेटत आहे, ते एका दिवसातून, एका वर्षातलं त्यांचं फलित नाहीये. गेल्या काही दिवसात संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि आज जे बीजेपी वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जी विजय प्राप्त करत चाललेले आहे, तो दिवस उजाडण्यासाठी किंवा हे दिवस बघण्यासाठी संघाला 100 वर्ष घालवावी लागलेली आहेत. या 100 वर्षामध्ये संघाला विविध संकटांना किंवा विविध विविध बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलेलं आहे. संघाचे असंख्य असे कार्यकर्ते आपल्या विरोधकाकडून मारले गेलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. संघ असाच इथपर्यंत पोहोचलेला नाहीये मित्रांनो. आणि बीजेपी ही संघातूनच निघालेलं त्यांचं एक ब्रांच आहे, एक शाखा आहे. तेव्हा बीजेपी आज जी सक्सेस होत आहे त्याच्या मागे आर एस एसच्या 100 वर्षाची कारकीर्द आहे. राजसाहेब, बाळासाहेब हे समजून घ्या. तुम्ही संघाला जर समजून घेतलं नाही तर बीजेपीला पराभूत तुम्हीच काय कोणीही करू शकणार नाहीये. ही विरोधकांचं हेच चुकतं. इथे चुकतात राज ठाकरे असो, बाळासाहेब असो, काँग्रेस असो, यांना बीजेपीशी लढायचं म्हणजे एक खेळणं वाटतं, पण खरा लढा हा आर एस एस संघाशी आहे. संघाचे कार्यकर्ते 365 दिवस आपल्या परीने काम करतात, कार्य करतात बीजेपीसाठी, पण ते दिसून येत नाहीये. त्यांची काम करण्याची, त्यासाठीच मी ऑक्टोपस या प्राण्याचा उल्लेख दिलेला आहे. मित्रांनो, आर एस एसला जर समजून घेतलं नाही तर बीजेपीला पराभूत करणं हे अशक्य आहे. तुम्हाला इलेक्शनमध्ये, आता ही बंगालमध्ये इलेक्शन चालू आहे, आसाममध्ये इलेक्शन संपलं, आता ही इलेक्शनची रणधुमाळी असल्यामुळे सर्व काही चमकत आहे, दिसत आहे. परंतु संघ हा कधीच आसाममध्ये दाखल झालेला आहे, बंगालमध्ये कधीच दाखल झालेला आहे, पण त्याची चाहूल तुम्हाला इलेक्शनमध्ये दिसणार. आणि ही संघाची कार्य करण्याची पद्धत आहे. तेव्हा संघाला समजून घ्या. संघाला समजून घेतल्याशिवाय अवघड आहे, तुम्ही काही करू शकत नाही. विशेषतः राजसाहेब आणि बाळासाहेब, तुम्ही जर मनात आणलं तर बाळासाहेब, तुम्हाला आपल्या आजोबांची कृपा तुमच्यावर, तुमच्या आहे, समाजाची
तुम्ही जर योग्य रीतीने पावले टाकले तर तुम्हाला खूप काही प्राप्त करता येईल राजकारण या क्षेत्रात. राजसाहेब, तुम्हाला दैवी देणगी जी लाभलेली आहे त्याच्यातूनही तुम्ही खूप काही करू शकता, पण तुमची राजकारणाची जी वाटचाल आहे ती अयोग्य दिशेने आहे. समाजाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि तुम्ही भलतीकडेच जात आहात आणि म्हणून तुमच्या वाटेला अपयश येत आहे. तेव्हा संघाला समजून घ्या. संघाला समजून घेतलं तरच तुमचा विजय किंवा तुम्हाला यशस्वी होता येईल. आणि संघाला समजून घ्यायसाठी ऑक्टोपस या प्राण्याचा अभ्यास करा आणि मग तुम्हाला कळेल की तुमचा सामना कोणाशी आहे. तुम्हाला माहीतच नाहीये तुम्ही तुम्ही कोणाशी लढत आहात हे तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही तर जिंकणार कसे? तेव्हा BJPला जर पराभूत करायचं असेल तर संघाला समजून घ्या. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.